नमस्कार. आज नागपंचमी. त्यानिमित्त आपण ऐकणार आहोत कहाणी नागपंचमीची, शेतकऱ्याची. आटपाट नगर होतं. तिथं एक शेतकरी होता. त्याच्या शेतात एक नागाचं वारूळ होतं. श्रावण मास आला. नागपंचमीचा दिवस. शेतकरी आपल्या नित्याप्रमाणे नांगर घेऊन शेतात गेला. नांगरता नांगरता काय झालं, वारुळात जी नागांची नागकुळं होती त्यांना नांगराचा फाळ लागला व ती लवकरच मेली. काही वेळानं नागिण तिथे आली. आपलं वारूळ पाहू लागली. तो तिथं वारूळ नाही, पिल्लंही नाहीत. इकडं तिकडं पाहू लागली. नांगर रक्तानं भिजलेला दिसला. तसं तिच्या मनात आलं, ह्याच्या नांगरानंच माझी पिल्लं मेली. तो डाव मनात ठेवला. शेतकऱ्यांचा निर्वंश करावा असं तिनं मनात आणलं. फोफावतच शेतकऱ्याच्या घरी गेली. मुलाबाळांना, लेकीसुनांना आणि शेतकऱ्याला दंश केला. त्याबरोबर सर्वजण मरून पडली. पुढं तिला असं समजलं की त्याची एक मुलगी परगावी आहे. तिला जाऊन दंश करावा म्हणून ती निघाली. ज्या गावी मुलगी दिसली होती त्या ठिकाणी आली. तो त्या घरी त्या बाईनं पाटावर नाग नागिण व त्यांची 9 नागकुळं काढली आहेत. त्यांची पूजा केली आहेत. दुधाचा नैवेद्य दाखवला आहे. नागाला लाह्या, दुर्वा वगैरे वाहिल्या आहेत. मोठ्या आनंदानं पूजा करून त्यांची प्रार्थना करते आहे. तो नागिण तिथं पोचली. पूजा पाहून संतुष्ट झाली. दूध पिऊन समाधान पावली. चंदनात आनंदात लोळली. इकडं हिची आपली प्रार्थना डोळे मिटून चाललीच आहे. इतक्यात नागिण उभी राहिली. तिला म्हणू लागली, बाई बाई, तू कोण आहेस? तुझे आईबाप कुठे आहेत? इतकं म्हटल्याबरोबर तिनं डोळे उघडले व पाहते तो प्रत्यक्ष नागिण दृष्टीस पडली. बाई, घाबरू नको. विचारल्या प्रश्नाचं उत्तर दे. तिनं आपली सर्व हकीकत सांगितली. ती ऐकून नागिणीला फार वाईट वाटलं. ती मनात म्हणाली, ही आपल्याला इतकी भक्तीनं पूजित आहे, आपलं व्रत पाळते आहे आणि आपण हिच्या बापाचा निर्वंश करण्याचं मनात आणलं आहे. हे काही चांगलं नाही. असं म्हणून नागिणीनं तिला बापाची हकीकत सांगितली. तिनं ती ऐकली. तिला वाईट वाटलं. मग तिनं आईबाप जिवंत होण्याचा उपाय विचारला. तिनं तिला अमृत दिलं. ते घेऊन त्याच पावली ती माहेरी आली. सगळ्या माणसांच्या तोंडात अमृत घातलं. तो सगळी माणसं जिवंत झाली. सगळ्यांना आनंद झाला. बापाला तिनं झालेली हकीकत सांगितली. तेव्हा बापानं विचारलं, हे व्रत कसं करावं? मुलीनं व्रताचा सगळा विधी सांगितला व शेवटी सांगितली की इतकं काही नको तर निदान एवढं तरी पाळावं. ते असं की नागपंचमीच्या दिवशी जमीन खणू नये, भाज्या चिरू नये, तव्यावर शिजवू नये, तळलेलं खाऊ नये, नागोबाला नमस्कार करावा असं सांगितलं. तेव्हापासून ती नागपंचमी पाळू लागली. जशी नागिण तिला प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्हा हो ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण.